नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठी संपल्यानंतर अभिनेता राकेश बापट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मात्र यावेळी कारण आहे त्याच्या लग्नाची बातमी। बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये राकेश बापटने दमदार खेळ करत रनरअप स्थान मिळवलं। पण तो शोमध्ये असतानाच सोशल मीडियावर एक बातमी जोरदार व्हायरल झाली होती। त्या व्हायरल पोस्टमध्ये राकेश बापट आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा करण्यात आला होता। इतकंच नाही तर काही पोस्टमध्ये लग्नाच्या तारखांचाही उल्लेख करण्यात आला होता। आता या संपूर्ण चर्चेवर राकेश बापट आणि त्याच्या बहिणीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। एका मुलाखतीदरम्यान राकेशची बहीण शीतल बापट म्हणाली की राकेश बिग बॉसच्या घरात असताना अचानक ही रील सोशल मीडियावर व्हायरल झाली। तिच्या मैत्रिणींनीही तिला ती पोस्ट पाठवत नवी वहिनी मिळाली का असं मजेत विचारलं होतं। शीतलने सांगितलं की या अफवांमध्ये कोणताही तथ्य नव्हता, पण लोकांनी मात्र थेट लग्नाच्या तारखा जाहीर केल्या होत्या। दरम्यान राकेश बापटनेही या चर्चांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे। तो म्हणाला की मी बिग बॉसच्या घरात असल्यामुळे बाहेर काय सुरू आहे याची मला कल्पनाच नव्हती। तसंच सध्या तरी लग्नाचा कोणताही प्लॅन नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे। विशेष म्हणजे राकेशचं पहिलं लग्न अभिनेत्री रिद्धी डोगरा सोबत झालं होतं। दोघांची ओळख मालिकेच्या सेटवर झाली होती। तर मित्रांनो, राकेश बापट आणि तेजश्री प्रधान बद्दल पसरलेल्या या अफवांबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी मनोरंजन अपडेटसाठी कलाकार कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका।